नमस्कार. आज आपण इथे साडीचा फ्रॉक बनवणार आहोत 8 वर्षाच्या मुलगीसाठी. तर इथे मी अस्तर घेतलेले आहे 2.5 मीटर आणि साडी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फ्रॉक बनवायचा आहे. प्लेटवाला फ्रॉक आहे. तर साडीचा जो पदर आहे त्याच्यामध्ये आपल्याला वरच्या साईडचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे आणि फ्रॉकला साईड देखील लावायचा आहे आपल्याला उरलेल्या पदरमधून. तर कमरची उंची आहे 10.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन 11.5 इंचावर माप टाकून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपण वरच्या साईडचे कटिंग करून घेणार आहोत. तर इथे मी अस्तर फोल्ड करून ठेवलेलं आहे, जेणेकरून पाठीमागचा पुढचा भाग दोन्ही एकसोबत कटिंग करून घेणार आहे. आपल्याला इथे कमर उंचीचे माप टाकायचं आहे. तर इथे मी 11.5 इंचावर माप टाकून घेते. छाती आहे 25 इंच, त्याच्या मापाने आपल्याला इथे माप टाकायचं आहे. तर शोल्डर इथे मी 5.25 इंच घेतलेली आहे आणि मुंड्यासाठी 5.5 इंच. छाती 25 आहे, तर त्याचा चौथा 6.25 इंच येते. अधिक 1.5 इंच शिलाईचे मार्जिनसाठी ठेवायचे आणि जेवढे वरच्या साईडला आहे तेवढे मी खालच्या साईडला घेतलेले आहे. आपल्याला कमरेच्या खालच्या साईडला टक्स द्यायचे आहेत. इथून मी मुंड्याच्या साईडला आकार देऊन घेते. गळा रुंदी इथे मी 2.25 इंच ठेवलेली आहे. तुम्ही 2.5 इंच पण घेऊ शकता. मी इथे 2.25 इंच घेणार आहे. पुढच्या गळ्यासाठी इथे मी 5 इंच घेतलेले आहे. त्याच्यानंतर गळ्याला इथे मी पंचकोनाचा आकार देऊन घेतला. आता इथे मी दोन्ही पार्ट कटिंग करून घेते, दोन्ही साईडचे. इथे मी मुंड्याला पुढच्या भागासाठी गोलाकार देऊन घेतलेला आहे 0.5 इंचाचा. त्याच्यानंतर गळा कटिंग करून घेते. आता इथे मी टक्स रुंदी 3 इंच घेतलेली आहे आणि उंची 3 इंच. आता इथे मी पाठीमागच्या गळ्यासाठी माप टाकून घेते. गळा रुंदी मी 2.25 इंच घेतलेली आहे आणि गळ्याची उंची 3.5 इंच. आता इथे मी स्लीवची कटिंग करून घेते. त्याच्यासाठी अस्तर मी डबल फोल्ड करून ठेवलेलं आहे. खालच्या साईडहून कापड सरळ करून घेतला. आता आपल्याला इथे बाहीच्या उंचीचे माप टाकायचं आहे. तर इथे मी 5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. इथून 1 इंच घ्यायचे आणि पाठीमागच्या भागाचे जे मुंड्याचा गोलाकार येतो तो किती येतो तो बघायचा आणि त्याच्या मापाने आपल्याला स्लीव्जवर माप टाकून घ्यायचं आहे. इथून मी 3 इंच खालच्या साईडला उतरले आणि 1.5 इंचाचं मार्जिन आहे ते घ्यायचं. दंडघेरासाठी इथे मी 4.25 इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि 1.5 इंच शिलाईचे. इथे मी अस्तर कटिंग झालेले आहे ते ठेवून कटिंग करून घेते पदरच्या साईडला.
अशा प्रकारे इथे मी अस्तर ठेवून घेतलेले आहे. साईडून अर्धा इंचाचा कापड ठेवायचा आणि कटिंग करून घ्यायचे. हा जो उरलेला पदर आहे तिथे मी स्लीवचे कटिंग करून घेते. त्याच्यासाठी मी इथे पदर आहे तो डबल फोल्ड करून ठेवलेला आहे. फुगाबाई आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला कापड कमी पडतो, तर मी पुढच्या साईडला कापड अजून कटिंग करून घेते आणि पुढच्या साईडला शिलाई करते वेळी शिलाई करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे पुढच्या साईडला शिलाई करून घ्यायचं आहे. हा जो उरलेला पदर आहे तो साडीमधला आपल्याला इथे पदर करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी इथे मी 28 इंच घेतलेले आहे पदराच्या साईडून. त्याच्यानंतर पुढच्या साईडला 15 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. आता इथे मी खालच्या साईडचे स्कर्टचे आहे अस्तर कटिंग करून घेते. त्याच्यासाठी मी इथे आपण जसे अम्ब्रेलासाठी कटिंग करून घेतो त्याप्रमाणे फोल्ड करून ठेवायचं आहे अस्तर. इथे मी कमरघेरचे माप टाकून घेतलेले आहे. स्कर्ट उंची आहे खालच्या साईडची 28 इंच, त्याच्यामधून 2 इंच मायनस करून घ्यायचे. इथे मी 26 इंचावर माप टाकून घेते. इकडे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंच जास्त अस्तर राहील अशा पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचा कापड आहे तो शिलाई करून झाल्यानंतर कटिंग करून टाकायचा. आता इथे मी जेवढी साडी उरलेली आहे ती फोल्ड करून ठेवलेली आहे. तर फ्रॉकची खालच्या साईडची जी कमर उंचीच्या खालच्या साईडची जी उंची आहे ती 28 इंच आहे. 28 इंच अधिक अर्धा इंच म्हणजे 28.5 इंचावर माप टाकून घ्यायचे. खालच्या साईडून जी बॉर्डर आहे साडीची ती आहे तशीच ठेवून घ्यायची. फक्त आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे ते वरच्या साईडला शिलाईमध्ये जाईल. त्याच्यानंतर ही जी बॉर्डर उरलेली आहे ती पदराच्या एका साईडला जोडून घ्यायची आहे. इथे पूर्ण फ्रॉकचे कटिंग झालेले आहे. इथे मी पुढच्या साईडचे पार्ट आपण कटिंग करून घेतलेले होते ते शिलाई करून घेतलेले आहेत आणि कॅनव्हास पेपरवरती कटिंग करून गळे तयार करून घेतलेले आहेत. आणि इथे स्लीव्स देखील मी तयार करून खालच्या साईडून लटकनची लेस लावून घेतलेली आहे अशा प्रकारे. आता इथे मी गळ्याला कॅनव्हास जोडून घेते, तयार करून घेतलेले आहे ते.
आतल्या साईडहून कट देऊन घ्यायचे, त्याच्यामुळे गळा व्यवस्थित परतवतो. आणि कॅनव्हास पेपरवरती आपण जे तयार करून घेतलेला आहे गळा, त्याच्यावरती वरच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची. इथे मी पाठीमागच्या भागाचा गळा तयार करून घेते. गळ्याच्या आतल्या साईडला कट देऊन घ्यायचे आणि वरच्या साईडहून दाबटीप देऊन घ्यायची. त्याच्यानंतर इथे मी गळ्याला पुढच्या साईडच्या लेस लावून घेतलेली आहे मोत्याची. त्याच्यासाठी इथे मी सिंगल दाब मशीनला लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी बाहेरच्या साईडहून शिलाई करून घेते. जशी लेसला डिझाईन आहे त्याप्रमाणे शिलाई करून घ्यायची, म्हणजे लेस व्यवस्थित बसते. इथे मी पूर्ण लेसला शिलाई करून घेतलेली आहे. आता इथे मी शोल्डर जोडून घेते. शोल्डरच्या साईडला जे लेस लावून घेतलेली आहे ती डायमंडची, तिथे शोल्डर जोडते वेळी डायमंड असले तर लेसला काढून घ्यायचे, म्हणजे शिलाई करता येईल. आता इथे मी टक्स मारून घेते. टक्सला डबल शिलाई देऊन घ्यायची. इथे मी पाठीमागच्या आणि पुढच्या भागाला टक्स देणार आहे. त्याच्यानंतर इथे मी स्लीव्ज तयार करून घेतलेले आहेत ते शिलाई करून घेते. स्लीव्ज तयार करून घेतलेले आहेत त्याचा मध्य काढून घ्यायचा आणि जिथे शोल्डर येते तिथे ठेवून घ्यायचे आणि तिथून शिलाई करून घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडला देखील स्लीव्ज जोडून घ्यायचे आहेत. दुसऱ्या स्लीव्हचा देखील मध्य काढून घ्यायचा आणि मधोमध ठेवून शोल्डर आपण जिथे जॉईंट करून घेतलेली आहे तिथे ठेवून घ्यायचे आणि तिथून शिलाई करायला चालू करायची. स्लीव्हचा एक्स्ट्राचा जर कापड उरत असेल तर कटिंग करून टाकायचा.
त्याच्यानंतर इथे मी डबल शिलाई देऊन घेते. बराबर 5 इंचाची स्लीव्ज तयार झालेली आहे. आता इथे मी फिटिंगचे माप टाकून आतल्या साईडून एका साईडून शिलाई करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडचे जे साडीचे कटिंग झालेले आहे ते प्लेट टाकून तयार करून घ्यायचं आहे. आणि इथे खालच्या साईडला कमरेच्या साईडला शिलाई करून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी इथे मी एक साईडून शिलाई करून घेते, दुसरी साईड ओपन ठेवायची. इथे मी फ्रॉकला पदर लावून घ्यायचा आहे, तर त्याच्यासाठी इथे मी प्लेट टाकून तयार करून घेतलेला आहे. आपल्याला इथे डाव्या साईडला पदर लावून घ्यायचा आहे, आपण जसं साडीला नेसतो त्याप्रमाणे. फ्रॉकचा प्लेटचा आणि खालच्या साईडची जी शिलाई करून घेतली त्याचा व्हिडिओ बनलाच नाही, त्याच्यामुळे इथे तुम्हाला पूर्ण फ्रॉकचे स्टिचिंग झालेले आहे ते दाखवते. इथे मी पदर तयार करून घेतलेला आहे. फ्रॉक छान झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.